विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेला आपण विचारकेंद्री मानवकेंद्री विचार हे पाहणार आहोत. माणूस म्हणून प्रस्थापित करण्याची धडपड, निष्क्रियतेचे जीवन, पारंपरिक शिक्षणाला विरोध आणि शिक्षणाचा सखोल विचार या दृष्टिकोनातून डॉक्टर भालभोळे यांनी ज्योतिरावांना क्रांतिकारक ठरविणारे दुसरे वैशिष्ट्य असे सांगितले की फुल्यांचा विचार हा मुख्यत्वे मानवकेंद्री आहे. जाती, धर्म, प्रदेश, पंथ यांना इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा माणसापेक्षा गौण ठरविण्याचा पहिला प्रयत्न फुल्यांनी केला. मानवी जीवनाच्या संदर्भात त्यांची उपयुक्तता हा फुल्यांचा एकमेव निकष होता. समाजाची समताधिष्ठित पुनर्रचना, लोकशाही मूल्यांची पायाभरणी, मूलभूत मानवी हक्क व व्यक्तिस्वातंत्र्य यांचा पुरस्कार या सर्व उपक्रमामागे माणसाची माणूस म्हणून प्रस्थापित करण्याची फुल्यांची धडपड होती. जुन्या पारंपरिक संस्कारामुळे माणसाचा आत्मविश्वास नष्ट होतो. माणूस स्वतःचे सामर्थ्य विसरतो आणि स्वतःला प्रारब्धाच्या हवाली करतो. जे जे नशिबात असेल ते ते तो स्वीकारतो आणि नियती परिस्थितीला शरण जातो. महात्मा फुलेंनी माणसाला पारंपरिक संस्काराच्या बंदिवासातून मुक्त केले. हे करताना त्यांनी पारंपरिक शिक्षणाला विरोध केला. विशिष्ट वर्गाकडे शिक्षणाची संधी होती, त्यामुळे इतरांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. हजारो वर्षापासून दलित, पीडित, मागासवर्ग शिक्षणापासून दूर होता. वरिष्ठ वर्ग शिक्षणामुळे समाजात वर्चस्व कायम ठेवून होता. म्हणून महात्मा फुल्यांनी पारंपरिक शिक्षणाला विरोध केला. चौथा मुद्दा असा की शिक्षणाचा सखोल विचार करायला पाहिजे. तो इंग्रज राज्यकर्त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली, पण त्या शिक्षणाचा आशय बदलला नाही, तर समाज परिवर्तनाचे साधन म्हणून ते शिक्षण कुचकामी ठरेल असा स्पष्ट इशारा फुल्यांनी हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात केला. वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गाच्या भिंती इतक्या भक्कम होत्या की त्यामुळे वरून खाली काहीही पाझरणे शक्य नाही, हे फुल्यांनी निदर्शनास आणून दिले. सामाजिक परिवर्तनाचे एक साधन म्हणून शिक्षणाचा कोणीही इतका सखोल विचार केलेला नाही. महात्मा फुलेंनी सामाजिक जीवनातील विकृतीवर जोरदार हल्ला केला. तसेच त्यांनी या विकृतीला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बाबींवर प्रहार केला. समाजात मिथ्या कथ्यांनी घर करून माणसांना आळशी बनविले. म्हणून जात्याभिमान, धर्माभिमान, पंथनिष्ठा यांना छेद देणाऱ्या मानवनिष्ठेचा पुरस्कार फुल्यांनी केला होता. जुन्या रूढी, कर्मकांडे, जपजाप यांचा फोलपणा त्यांनी सिद्ध केला. स्त्री, शूद्र, पशुतुल्य जीवन जगत होते. त्यांच्यासाठी फुल्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांची रुजवात करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. महात्मा फुले हे क्रांतिकारक ठरण्याचे दुसरे कारण म्हणजे त्याचा संपूर्ण विचार हा मुख्यत्वे मानवकेंद्री होता. माणसाला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपला प्रागतिक विचार मांडला. माणसाला माणूस म्हणून ओळखणे आणि जाती, धर्म, प्रदेश, पंथ यांना फुल्यांनी गौण ठरवले. समाजाची रचना, कार्यपद्धती व नीतिनियम या सर्व गोष्टींच्या इष्टनिष्ठतेचा एकमेव निकष ज्योतिरावांना अभिप्रेत होता, तो म्हणजे मानवी जीवनाच्या संदर्भात. महात्मा फुले यांनी परंपरेच्या जोखडातून मानव्याची मुक्ती केली. फुल्यांचे हे अवतार कार्य असल्याचे डॉक्टर भालभोळे यांना वाटते. तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेला आपण इथेच थांबू आणि नंतर सार्वजनिक सत्यधर्म हे आपण पाहू.